मंडळी नमस्कार. SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हा शून्य मशागत शेतीचा प्रकार आहे. शून्य मशागत म्हणजे काय? तर जमीन नांगरायची नाही. पण जमीन का नांगरायची नाही, म्हणजे मशागत का करायची नाही, याच्या मागचं आपण शास्त्र आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पूर्वी आपण जेव्हा मशागत करायचो, म्हणजे आपण पहिला जो नांगर पाहिला तो आपल्या बलरामाच्या खांद्यावरती नांगर पाहिला. तर लाकडी नांगर जेव्हा आपण वापरायचो तेव्हा लाकडी नांगराची जी ताकद होती ती साधारणतः 3 हॉर्स पॉवर ते 5 हॉर्स पॉवर याच्या दरम्यान होती. आता लोखंडी नांगर आलेले आहेत, म्हणजे त्याला कमीत कमी 35 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लागतो. म्हणजे जास्तीत जास्त 75 हॉर्स पॉवरपर्यंत आपण वेगळे ट्रॅक्टर पाहतो. म्हणजे खूप इनोव्हेशन झालं. लाकडी नांगर जेव्हा मशागत करायचा तेव्हा जमिनीमध्ये 6 इंच माती तो नांगरून काढायचा. पण आता लोखंडी नांगर आलेत, त्यांची वजनं आहेत आणि ती जास्त खोलवर नांगरणी करतात, म्हणजे फूटभर 1.5 फूटभर. आता ते आणखीन तवा नांगर सुद्धा आलेले आहेत, तर ते आणखीन जास्त त्याच्यापेक्षा नांगरणी करतात. तर ही जमिनीची उलथापालथ केल्यावरती नेमकं होतं काय? तर जमिनीमध्ये असलेले जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत, ह्या सूक्ष्म जीवाणूंसाठी एकदा नांगरणी करणं म्हणजे त्यांच्यासाठी आलेला एक मोठा भूकंप आहे, त्यांच्यासाठी आलेलं एक मोठं संकट, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की महापूर आलाय त्यांच्यासाठी एक मोठी सुनामी आले. ह्या सगळ्याचा मिळून जो एक इफेक्ट होतो ना, तो एका नांगरणीने त्या सूक्ष्मजीवांवरती होत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आपली अन्न निर्मिती किंवा पिकांचं पालन पोषण हे सूक्ष्मजीवांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीमध्ये अतिशय चांगली असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्या पिकांचं पालन पोषण करण्याचं काम हे सूक्ष्मजीवांकडूनच होत असतं. तर त्याच्यामध्ये आणखीन बुरशा, आणखीन वेगळ्या इतर पण घटक सुद्धा आहेत. तर या नांगरणीच्या अत्याचारामुळे जे आज आपण लोखंडी नांगर वापरतो, ह्या लोखंडी नांगराच्या खोलवर नांगरणीमुळे किंवा उन्हात जमीन तापत ठेवल्यामुळे, ह्या जमिनीची अशा प्रकारे मशागत केल्यामुळे जमिनी आज आपल्या फार निकृष्ट दर्जाच्या होत चाललेल्या आहेत. म्हणजे जमिनींची जी आपली सेंद्रिय कर्बाची टक्केवारी आहे ती फार कमी झालेली आहे. ती इतकी कमी झाली की 0.3% इतक्यापर्यंत ती गेलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा हा सरासरी सेंद्रिय कर्बाची जी टक्केवारी आहे ती असायला पाहिजे 1%. ती कशी वाढेल? तर जमिनीला आपण जेवढा सेंद्रिय पदार्थ देऊ, म्हणजेच अगोदरच्या पिकांची मुळं आणि तणांची मुळं आपण जमिनीला देऊ, तर तो सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जागेला कुजेल. त्या सेंद्रिय पदार्थातून सेंद्रिय कर्बाची निर्मिती होईल आणि सेंद्रिय कर्ब हा सूक्ष्मजीवांचं खाद्य आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या जमिनी सुपीक करायच्या असतील तर आपल्याला मशागत करणं हे थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी SRTचा हा मार्ग जो आहे की सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी या पद्धतीने शेती करतायत आणि त्यांच्या जमिनीची जी उलथापालथ होत होती नांगरणीमुळे ती त्यांनी थांबवली आहे. त्यांच्या सेंद्रिय कर्बाची टक्केवारी आता वाढायला लागलेली आहे. पिकं निरोगी आणि भरघोस यायला लागलेत. भूमाता आनंदी असेल तर तिथलं पीक आनंदी राहील, आणि तिथलं पीक आनंदी झालं की तिथलं असणारं सगळं जे काय पर्यावरण आहे ते सुद्धा आनंदी राहील. धन्यवाद मंडळी.